मिसेस सायली या बरं बघा ही रूम मी कशी सजवली आहे आणि ही रूम तुम्हाला खूप मिस करत होती. खरं तर तुम्ही जशी ठेवता ना रूम अगदी मी तशीच ठेवली होती बरं का. तर सायली म्हणते की हो का, मी ही परफ्यूमची बॉटल टेबलवर ठेवते का आणि हे पुस्तकं खुर्चीवर असतात, मग काय आपण काय बुक शेल्फमध्ये बसायचं. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली आणि अर्जुन आता घरी आलेले असतात आणि अर्जुन सर्वांना सांगत असतो की कशा प्रकारे त्याने टँकरमध्ये उभं राहून सायलीला इम्प्रेस केलंय. आणि सायली अर्जुनचे ते किस्से ऐकताना सर्वजण हसत असतात. तेव्हा अस्मिता म्हणत असते की काय अर्जुन, तू एक लॉयर आहेस आणि विसरलास का, हे काय टँकरमधून वगैरे गेलास तू. तेव्हा अश्विन म्हणत असतो की अस्मिताई, अगं त्याला रोमॅन्स म्हणतात जो तुझ्या आयुष्यात नाही आहे, त्यामुळे तुला काय कळणार ते रोमॅन्स. कल्पना म्हणते की मला तर ह्याच गोष्टीचं छान वाटतंय की सायलीने अर्जुनची चांगलीच खोड मोडली आहे. सर्वजण गप्पा मारत असतात. कल्पना सायलीला म्हणते की सायली तू एक काम कर, तू जाऊन फ्रेश हो आता, कारण खूप दमली असशील तू, प्रवास पण झालाय. सायली म्हणते की हो आई, पण अर्जुन म्हणतो की नाही कशाला, माझी बायको तर नेहमी फ्रेशच असते, बायको तू इथे बस, मी जातो वरती आणि हे सामान वगैरे ठेवून येतो, तू बस इथे सर्वांशी गप्पा मारत. अर्जुन आता सायलीची बॅग उचलतो आणि रूममध्ये जातो. खरं तर अर्जुनचं असं करण्याचं मागचं कारण हे असतं की रूममध्ये त्याने खूप पसारा करून ठेवलेला असतो आणि सायलीने जर तो पसारा बघितला तर सायली परत निघून जाते की काय, अशी भीती त्याला वाटायला लागते. म्हणून तो सायलीच्या आधीच रूममध्ये आलेला असतो आणि फटाफट सगळा पसारा आवरून घेतो. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. तर हॉलमधून सुद्धा एक एक करून सगळे निघून गेलेले असतात. सायली आणि कल्पना दोघीच उरलेल्या असतात. कल्पना सायलीला म्हणते की सायली सॉरी हां, तू मला 2दा कॉल केले आणि मी उचललेच नाही. सायली म्हणत असते की अहो आई, एवढं काय त्यामध्ये. कल्पना म्हणत असते की सायली तुम्ही दोघं जण भांडा पण पुन्हा एकत्र या हा, आणि खरं तर मी खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी सून भेटली आहे. खरं तर मी जसं ह्या घराला बांधून ठेवलंय त्याचप्रमाणे तू देखील ह्या घराला बांधून ठेवशील मला खात्री आहे. सायली मात्र मनामध्ये विचार करत असते की आई, इतकं प्रेम नका करू माझ्यावर, कारण मी हे घर सोडून गेल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होईल. तर इकडे प्रिया मात्र म्हणत असते की मला पहिल्यांदा तुम्ही चिमटा काढा की हे सगळं खरं आहे ना, की तुमचा भाऊ सगळी संपत्ती ही माझ्या नावावर करणार आहे. त्यावर नागराज तिला सांगत असतो की हो प्रिया, हे सगळं खरं आहे आणि ज्या दिवसाची मी एवढ्या दिवसांपासून वाट बघत होतो, फायनली तो दिवस आज आलाय आणि आता मी एकटा इथे बसून ही सगळी संपत्ती उपभोगणार आहे. तर इकडे ते गुंड पुन्हा चाळीमध्ये आलेले असतात आणि आता चाळकऱ्यांना ते विचारत असतात की पाण्याचा टँकर कोणी आणला आणि वीज परत कोणी आणली, सांगा आम्हाला. आमचे शेठ तुम्हाला हे सगळं देणारच होते, परंतु तितक्यात तुमची कोणीतरी मदत केली, कोण होता तो. तर आता चाळकरी मात्र गप्प बसलेले असतात. कुसुमताई तिथे येते आणि म्हणते की मी आणला पाण्याचा टँकर, कारण मी ह्या चाळीमध्ये राहते. तर असं करून आता एक एक चाळेकरी हा पुढे येतो आणि म्हणतो की मी आणला पाण्याचा टँकर, मी आणला पाण्याचा टँकर. सर्वजण आता त्या गुंडांना घेरा घालतात, त्यामुळे ते गुंड खूप घाबरतात आणि तिथून पळून जातात. तर इकडे नागराज आता प्रियाला घेऊन आलेला असतो रविराज समोर आणि तो म्हणत असतो की प्रिया, अगं तुझ्या बाबांना तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, त्याच्यासाठी त्यांनी एवढं आवर्जून बोलवलं तुला. प्रियाला माहीत असतं. प्रिया म्हणते की बाबा काय झालं, तुम्हाला काय एवढं महत्त्वाचं बोलायचं आहे माझ्याशी. तर रविराज म्हणतो की हो मी तुला सांगतो. तो नागराजला म्हणतो की नागराज तू एक काम कर, तू इथून निघून जा, कारण मला आणि तन्वीला महत्त्वाचं बोलायचं आहे. आता नागराज तिथून निघून जातो. नागराजला मात्र खूप राग येतो. नागराज म्हणत असतो की दादा तू आज मला घराबाहेर काढले, परंतु एकदा की ही संपत्ती माझ्या हातात येऊ दे, मग बघ कसं तुला धक्के मारून या घराच्या बाहेर काढतो. आणि रविराज आणि प्रिया काय बोलताय हे आता दाराला कान देऊन तो ऐकत असतो. रविराज प्रियाला म्हणतो की मी ठरवलंय की जी तुझ्या आईच्या नावावर जी सगळी संपत्ती आहे ती आता मला तुझ्या नावावर करायची. प्रिया ओव्हर ॲक्टिंग करत म्हणत असते की कशाला बाबा, मला तुमचं प्रेमच खूप महत्त्वाचं आहे, मला हे प्रॉपर्टी वगैरे काही नको. रविराज मात्र मनात म्हणत असतो की प्रिया अगं बाई नको ओव्हर ॲक्टिंग करू, हां म्हण तिथे, एवढ्या दिवसाची वाट बघितली मी या दिवसासाठी. मिसेस सायली या बरं बघा ही रूम मी कशी सजवली आहे आणि ही रूम तुम्हाला खूप मिस करत होती. खरं तर तुम्ही जशी ठेवता ना रूम अगदी मी तशीच ठेवली होती बरं का. तर सायली म्हणते की हो का, मी ही परफ्यूमची बॉटल टेबलवर ठेवते का आणि हे पुस्तकं खुर्चीवर असतात, मग काय आपण काय बुक शेल्फमध्ये बसायचं. सायली आता कपाट उघडते आणि कपाटातून फटाफट कपडे पडायला लागतात. तेव्हा सायली म्हणते की सर मी तुमचे कपडे असेच कोंबून ठेवते ना. अर्जुन म्हणतो की नाही नाही मिसेस सायली. तर सायली आता बोलायला लागते आणि गप्प बसते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही मिसेस सायली तुम्ही बोला, कारण या घराला तुमचा आवाज ऐकायचा आहे.
तुम्हाला माहिती आहे मला कसं वाटत होतं, म्हणजे असं कुठेतरी मी लाँग ड्राईव्हला निघालं आहे आणि कानात मी इयरबड्स टाकलेत आणि अचानक इयरबड बंद झाले आणि म्युझिकसुद्धा बंद झालं आणि अचानक सगळी शांतता पसरली. करते की ह्या घराला आणि सरांना माझी एवढी सवय झालेलं कसं काय चालेल. इकडे रविराज प्रियाला म्हणत असतो की मला माहिती आहे बाळा की तू किती हुशार आहेस आणि तू किती समजूतदार आहे. मला माहिती आहे तुला ह्या प्रॉपर्टीचं काही करायचं नाही, तरी पण आता तुझ्या नावावर तर करावं लागेल ना. प्रिया म्हणत असते की नाही बाबा मला हे काही नको आहे आणि मनामध्ये म्हणत असते की अरे बापरे, मी आता जास्त ओव्हर ॲक्टिंग केली ना तर हा म्हातारा नाही म्हणायचा डायरेक्टली. आणि ती आता रविराजला म्हणते की ठीक आहे चला बाबा, तुम्ही एवढं म्हणताय तर मी ऐकते आणि तुमचा शब्द मी कसा काय डावलू. आता तुम्ही ज्या पेपरवर म्हणाल ना त्या पेपरवर मी सही करते. रविराज म्हणतो की हो चालेल, मी लवकरच प्रोसिजर कंप्लीट करून घेतो. तो आणि मनात म्हणत असतो की हे शब्द ऐकण्यासाठी मी कितीतरी दिवस तरसत होतो. नागराज, आता तुझ्यामध्ये आणि ह्या करोडोंच्या संपत्तीमध्ये फक्त आणि फक्त काही सह्यांचं अंतर आहे. इकडे अर्जुन आणि सायली बोलत असताना कुसुमताईचा कॉल येतो. अर्जुन म्हणतो की फोन स्पीकरवर ठेवा बरं. तर सायली आता फोन स्पीकरवर ठेवते. कुसुमताई म्हणत असते की सायली अगं तू गेली आहे तर मला करमतच नाही आहे गं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कुसुमताई, जसं तुझ्या घरामध्ये काहीतरी रूल्स आहेत ना की ह्यावेळी ह्या प्यायचं नाही, ह्यावेळी हे खायचं नाही, ह्यावेळी झोपायचं नाही, तसे आमच्या घरामध्ये सुद्धा काही रूल आहे, फोनवर अजिबात जास्त वेळ बोलायचं नाही. तेव्हा कुसुमताई म्हणते की हो का, मग मी एक काम करते, मी सायलीलाच माझ्याकडे परत बोलावून घेते, म्हणजे मला सायलीला कॉल करण्याची गरजच येणार नाही. अर्जुन म्हणतो की नाही नाही हा तुम्ही बोलत बसा केव्हार पण, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि मग अर्जुन त्याचं काम करत असतो. सायली कुसुमताईशी बोलत असते. अर्जुन चैतन्यला कॉल लावतो आणि चैतन्यला सांगतो की सायली आता माझ्याशी बोलायला लागली आहे, परंतु आपल्या हाती खूप मोठा पुरावा सापडला आहे आणि तो म्हणजे मैपत शिकरे आता केसमध्ये अडकणार आहे. हे सांगितल्यावर चैतन्यला आता टेन्शन आलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन हा ऑफिसला जायला निघालेला असतो आणि ऑफिसला जाताना तो मस्त गुणगुणत असतो, गाणं गुणगुणत असतो आणि चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की बापरे अर्जुन, तू एक काम कर, तू एक चप्पल आणि कांदा घेऊन ये माझ्यासाठी. अर्जुन म्हणतो की कशाला. चैतन्य म्हणतो की आता मला चक्करच येईल, हे काय करतोयस तू गाणे वगैरे म्हणतोयस. मी तुझ्या कपाळावरच्या आठ्या मोजायला तर अकाउंटंटला बसवायला लागायचं आणि आता तू गाणं गुणगुणतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की झाली तुझी नौटंकी. बरं ऐक, मी तुला आज कशासाठी बोलवलं आहे, तुला वात्सल्य आश्रम मर्डर केसची डेट भेटली का. त्यावर चैतन्य म्हणतो की हो भेटली, तुम्हाला सांगितलं तर मी लगेचच डेट काढून घेतली. चैतन्य म्हणतो की पण झालं काय, तू एवढं इमर्जन्सीमध्ये का डेट मागू घेतली. तेव्हा अर्जुन म्हणतो की सांगतो तुला. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रविराज जज साहेबांना सांगत असतो की माझ्या अशिलांनी ऑलरेडी कबूल केलंय की त्या 1.5 तास पार्टीमध्ये नव्हत्या, पण ॲडव्होकेट सुभेदार मात्र हे सिद्ध करू पाहताय की त्या 1.5 तास वात्सल्य आश्रमात होत्या. दारूच्या नशेमध्ये जिथे गेला होता तिथे त्यांना पाहणारा एक साक्षीदार आहे आणि त्या साक्षीदाराच्या साक्षीने मी अर्जुन सुभेदार यांचा दावा खोटा ठरवू शकतो. ती मुलगीसुद्धा आता विटनेस बॉक्समध्ये उभी असते, जी साक्षीच्या बाजूने साक्ष देणार असते. तर मित्रांनो, असंच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.